नमस्कार. सर्व संगीतप्रेमी रसिकांचं चतुरस्त्र माणिक या कार्यक्रमामध्ये मी खूप खूप स्वागत करते. एखादा सूर असा यावा क्षितिजाच्या पार दिसावा, एखादा सूर असा यावा क्षितिजाच्या पार दिसावा, एखादा आलाप असा खुलावा सारा आसमंत उजळून निघावा, सारा आसमंत उजळून निघावा. हीच इच्छा मनात ठेवून गाणं सादर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या स्मृतीला खलवायन संस्था रत्नागिरीच्या सर्व कलाकारांचं विनम्र अभिवादन. संगीतावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माणिकबाईंना सुरात अर्थ आणि लयीत परमेश्वर नक्की दिसला असेल. किती वेगवेगळे गाणं प्रकार त्या गायल्यात. त्यांच्या भक्तिगीतांनी रसिकांना डोलायला लावलं, भावगीतांनी झुलायला लावलं आणि चित्रपट गीतांनी अक्षरशः वेड लावलं. त्यांच्या ख्याल गायकीने अनेक मातब्बर कलाकारांचं लक्ष वेधून घेतलं. पु ल देशपांडे एकदा असं म्हणाले की श्याम कल्याण, जोग कौस किंवा पूर्वा कल्याण यांसारखे राग माणिकसमोर अक्षरशः हात जोडून उभे राहतात. खरंच माणिकबाई म्हणजे आमच्या आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासारख्या आणि आम्ही त्यांच्या सुरांची आराधना करणारे साधक. आणि म्हणूनच माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्ताने त्यांना मानवंदना म्हणून त्यांनी गायलेल्या गीतांपैकी काही निवडक गाण्यांचा नजराणा आम्ही आज पेश करतोय, सादर करतोय. भावस्पर्शी माणिक. कार्यक्रमाची सुरुवात करूया श्याम कल्याण रागातील एका प्रसिद्ध बंदिशीने. ही बंदिश सादर करतायत सौ श्वेता जोगळेकर.
नहीं नहीं उठत नहीं नहीं सावन सांज बाई सावन 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 सांज बाई सांज बाई सावन सांज बाई सावन 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 सांज बाई श्रोते हो, श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि तब्बल 14 वर्षांनी श्री राम, लक्ष्मण आणि सीता अयोध्येत परतले. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थातच गुढीपाडवा. तो क्षण, तो दिवस अयोध्यावासियांसाठी अक्षरशः विजय सोहळाच होता. आणि त्यात अशा गीताला जेव्हा माणिकबाईंचा सात्विक आणि मंजूळ सूर लाभतो, तेव्हा प्रत्यक्ष अयोध्येचा हा विजय सोहळा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर अगदी लख्ख उभा राहतो. गुढीपाडव्याच्या दिवशी रेडिओवर सकाळी सकाळी हे गाणं ऐकलं नाही असा एकही मराठी माणूस आपल्याला सापडणार नाही. वर्णनावरून आपल्या सर्वांनी ओळखलंच असेल. चला तर मधुरा सोमण हिच्या स्वरात ऐकूया. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. प्रभु आले मंदिरी आले, प्रभु आले मंदिरी आले, प्रभु आले मंदिरी. गुलाल उधळून नगर रंगले, गुलाल उधळून नगर रंगले. भक्तगणाचे थवे नाचले, भक्तगणाचे थवे नाचले. राम भक्तीचा गंध दरवळे, राम भक्तीचा गंध दरवळे.
विजय पताका श्रीरामाची, विजय पताका श्रीरामाची, श्रीरामाची विजय पताका श्रीरामाची, झळकते अंबरी प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. रसिक हो, आता आपण अशा एका विश्वात जाणार आहोत जिथे भक्तीचा सुगंध आहे आणि प्रेमाची ओढ आहे. ते विश्व म्हणजे गोकुळ, श्रीकृष्णांचे गोकुळ. गोकुळ म्हणजे केवळ गाव नाही, तर ते आनंदाचे आणि निखळ प्रेमाचे प्रतीक आहे. या गोकुळातील सर्वात उत्कट क्षण कोणता, तर तो रासक्रीडेचा. शरद पौर्णिमेची धवल रात्र, आकाशात पूर्ण चंद्र प्रकाशला आहे आणि यमुनेच्या काठी कृष्णांनी आपली वेणू अधरांवर धरली आहे. बासरीच्या त्या स्वरांनी भान हरपून गेलेल्या गोपिका आपली सारी कामे बाजूला सोडून श्रीकृष्णांकडे धावत सुटल्या आहेत. आहा, वर्णन ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहतात. रसिक हो, रास म्हणजे केवळ नृत्य नव्हे, तर तो जीवाचा शिवाशी झालेला संगम आहे. श्रीकृष्णांच्या प्रेमात आकंठ न्हाऊन निघालेल्या गोपिका आणि यमुने तीरावरचा तो दैवी अनुभव शब्दबद्ध केलाय कवी सुधांशू यांनी आणि संगीतबद्ध केलाय वसंत आजगावकर यांनी. आणि अर्थातच माणिकबाईंच्या दैवी सुरांनी या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेलंय. ऐकूया मनी माझिया नटले गोकुळ, सौ स्मिता करंदीकर यांच्या स्वरात. मनी माझिया नटले गोकुळ, मनी माझिया नटले गोकुळ, मी राधा तू काना प्रेमळ, मी राधा तू काना प्रेमळ, मनी माझिया नटले गोकुळ, मी राधा तू काना प्रेमळ, मी राधा तू काना प्रेमळ. वाजविता तू मधुर बासरी, नंदन माझ्या फुले अंतरी, वाजविता तू मधुर बासरी, नंदन माझ्या फुले अंतरी, फुटते घागर भिजते साडी, फुटते घागर भिजते साडी, खट्याळ हसते कालिंदी जळ, मी राधा तू काना प्रेमळ, मी राधा तू काना प्रेमळ. मथुरेच्या रे वाटेवरती, आडवीसी मज धरुनी हाती, मथुरेच्या रे मथुरेच्या रे वाटेवरती, आडवीसी मज धरुनी हाती, खुशाल लुटिसी दही दूध लोणी, खुशाल लुटिसी दही दूध लोणी, गोप सख्या तू भारी अवखळ, मी राधा तू काना प्रेमळ, मी राधा तू काना प्रेमळ. यमुना काठी रास रंगतो, यमुना काठी
आपुली प्रीती आपुले गोकुळ मी राधा तू कान्हा प्रेमळ मी राधा तू कान्हा प्रेमळ मनी माझिया नटले गोकुळ मनी माझिया नटले गोकुळ मी राधा तू कान्हा प्रेमळ मी राधा तू कान्हा प्रेमळ मी राधा तू कान्हा प्रेमळ. माणिक वर्मांचा गायनातील चढता आलेख प्रत्येक कलाकाराला आणि रसिकजनांना लक्षात येत होता. त्यांची रागदारी गायकी, उपशास्त्रीय गायकी सामान्य रसिकांना देखील तितकीच भावत होती आणि नाट्य रसिकांना देखील. तसा विचार केला तर माणिकबाईंना बालगंधर्वांच्या नाट्यसंगीताची भुरळ पडली. एकदा बालगंधर्वांना भेटून त्यांनी नाट्यसंगीत शिकवण्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. परंतु बालगंधर्वांनी एक आगळीवेगळी आग्रहाची अट घातली की तू कान्होपात्रा या नाटकात भूमिका करायची तरच मी तुला नाट्यसंगीत शिकवेन. पण अभिनयात रुची नसलेल्या आणि सुरांमध्ये रमणाऱ्या माणिकबाईंनी तितक्याच विनम्रतेने त्यांना नकार कळवला. परंतु हो, या सगळ्या प्रसंगानंतर माणिकबाईंनी बालगंधर्वांची गायकी, त्यातील हळुवारपणा, लढिवाळपणा, प्रासादिकता अगदी एकलव्यासारखी मेहनत करून आपल्यामध्ये उतरवला. पुढे जाऊन HMV कंपनीने माणिकबाईंनी बालगंधर्वांच्या गायलेल्या गाण्यांची एक रेकॉर्ड काढली आणि ती रेकॉर्ड ब्रेक गाजली. खरंच माणिकबाईंना ऐकताना असं वाटतं की सूर, ताल, लय एकमेकांच्या हातात हात घालून मन मोकळेपणाने फिरतायत. त्यांना कधीच कुठल्याच तालाचं वावडं नव्हतं. आता हेच बघा, श्री कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित संगीत विद्याहरण नाटकातील पंजाबी तालात गायलेलं नाट्यसंगीत मधुमधुरातव. ऐकूया नाट्यसंगीत मधुमधुरातव. मधुमधुरा मधुमधुरा तव मधुमधुरा तव गिरा मोहना भासे निशेची भूल मना मोहना भासे निशेची भूल मना मोहना भासे निशेची भूल मना भूल मना वासे निशेची भूल मना भूल मना भासे निशेची भूल मना मोहना वासे निशेची भूल मना मना आ आ आ
होई जना करवी हे नवल 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 करवी हे नवल करवी हे नवल होई जना मोहना वासे निशेची भूल मना रसिक हो, देव म्हणजे आपल्यासाठी ईश्वर, एक शक्ती, सगुण निर्गुण निराकार असे रूप. म्हणजे काय तर कळायला थोडे अवघड. पण संत जनाबाईंसाठी मात्र पांडुरंग म्हणजे त्यांच्या हक्काचा, आपलासा, जीवाभावाचा एक सोबती. एका ठिकाणी तर संत जनाबाई असं म्हणतात की पांडुरंग माझ्याबरोबर रांगोळी काढतो, फुगड्या खेळतो. ज्याला सुखदुःखाच्या गोष्टी सांगता येतात, संसाराच्या गोष्टी सांगता येतात, तसंच भक्तांसाठी किती काम करशील, दमलास, आता जरा शांत बस असं दरडावून देखील सांगता येतं, असा एक सोबती. हा हक्क, अपार प्रेम आणि निस्सीम भक्ती यातूनच येतो. माणिकबाईंनी देखील भक्तीचा हाच वारसा आपल्या स्वरांमधून पुढे नेला. संत जनाबाईंनी ओव्या रचून पांडुरंगाची भक्ती केली आणि माणिकबाईंनी आपल्या स्वरातून प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन रसिकांना घडवले. चला तर आपण देखील या भक्तिरसात न्हावून निघूया. ऐकूया आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात बाई आज अंगणात. आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात बाई आज अंगणात. आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात बाई आज अंगणात. पंढरीचा राया दळी जनीच्या घरात जनीच्या घरात. आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात बाई आज अंगणात. पंढरीचा राया दळी जनीच्या घरात जनीच्या घरात. किती करी काम देवा घेई रे विसावा देवा घेई रे विसावा. हेच ऐकय वढे रे मान किती घ्यावा मान किती घ्यावा. घनश्याम विठ्ठला रे पंढरीच्या नाथा देवा पंढरीच्या नाथा. धावूनिया भक्ता पाठी वृथा शिणवाया वृथा शिणवाया. जरा थांबू दे रे देवा कोमल से हात तुझे कोमल से हात. पंढरीचा राया दळी जनीच्या घरात जनीच्या घरात. किती माझ्या संगे गावनिया गाणी देवा गावनिया गाणी. किती माझ्या संगे गावनिया गाणी देवा गावनिया गाणी. भागलासी आता भागलासी आता तुरे चक्रपाणी तुरे चक्रपाणी. कटी पितांबर शोभे गळा वैजयंती माळा गळा वैजयंती माळा. असा हरी गरिबाच्या झोपडीत झोपी गेला असा हरी
आवळीच गोजिरी मूर्ती सदा नयनात, मूर्ती सदा नयनात. पंढरीचा राया दळी जनीच्या घरात, जनीच्या घरात. आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात, बाई आज अंगणात. पंढरीचा राया दळी जनीच्या घरात, जनीच्या घरात, जनीच्या घरात. रसिक हो, द्वैताकडून अद्वैताकडे जाणारा जो प्रवास आहे तोच भारतीय संगीतातला खरा आनंद आहे. असाच एक अद्वैताचा प्रवास, एका आत्म्याचा दुसऱ्या परमात्म्याशी झालेला संवाद, तुझा आणि माझा एकपणा. या गाण्याचे शब्द आहेत शांताराम आठवले यांचे आणि त्याला स्वरसात चढवला आहे ज्येष्ठ संगीतकार वसंत पवार यांनी. या गाण्याचे वैशिष्ट्य असे की या गाण्यातला शृंगार हा केवळ प्रियकर आणि प्रेयसीपुरता मर्यादित नसून त्यात एक प्रकारची ओढ आहे, समर्पण आहे. आम्ही सुद्धा या गाण्याच्या भावार्थाप्रमाणेच याचे सादरीकरण करत आहोत, म्हणजे गायिका दोन अर्थात ड्युएट, पण माणिकबाईंप्रती समर्पणाची भावना मात्र एकच. चला तर ऐकूया तुझा आणि माझा एकपणा. कसा असावा शब्दांना, कसा कळावा शब्दांना, तुझा आणि माझा एकपणा रे, तुझा आणि माझा एकपणा, तुझा आणि माझा एकपणा रे, तुझा आणि माझा एकपणा. कसा कळावा शब्दांना, कसा कळावा शब्दांना, तुझा आणि माझा एकपणा रे, तुझा आणि माझा एकपणा. दोन आपुल्या भिन्न आकृती, दोन आपुल्या भिन्न आकृती, अंतरात पण एकच प्रीती, अंतरात पण एकच प्रीती. काव्य कळते नयनाना, काव्य कळते नयनाना, तुझा आणि माझा एकपणा रे, तुझा आणि माझा एकपणा. चंद्र उगवता कमळे फुलती, चंद्र उगवता कमळे फुलती, प्रीत उमलता हृदये जुळती, प्रीत उमलता हृदये जुळती. ज्याच्या त्याला कळती खुणा, ज्याच्या त्याला कळती खुणा, तुझा आणि माझा एकपणा रे, तुझा आणि माझा एकपणा. कसा कळावा शब्दांना, कसा कळावा शब्दांना, तुझा आणि माझा एकपणा रे, तुझा आणि माझा एकपणा रे, तुझा आणि माझा एकपणा.
घरातल्या मुलीने सुरेल थान छेडावी आणि घरातल्यांनी तिचं भरभरून कौतुक करावं अशा आपलेपणाने माणिकच्या गाण्याला रसिकांनी दाद दिली असं पु ल देशपांडे म्हणतात. खरंच हा आपलेपणा हीच माणिकबाईंच्या गाण्याची खासियत होती. खरं तर आमच्या पिढीचं माणिकबाईंशी पणजीचं नातं म्हणजे जर असा विचार केला तर लक्षात येईल की त्यांच्यापासून आमच्यापर्यंत जवळपास 3 ते 4 पिढ्या आज त्यांची जन्मशताब्दी साजरी करायला इथे जमल्या आहेत. आणि याचं कारण म्हणजे त्यांचा सच्चा, सात्विक आणि निर्मळ सूर. एखादी गोष्ट सार्वकालिक तेव्हाच होते जेव्हा ती नित्यनूतन आणि वैविध्यपूर्ण असते. माणिकबाईंचा स्वर देखील अगदी तसाच. त्यांच्या प्रत्येक गीतातून आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी नवं, काहीतरी वेगळं मिळत राहतं. म्हणून आमच्या पिढीला आजही त्यांच्या स्वरांची तितकीच ओढ लागते. आता हेच बघा, शास्त्रीय संगीतातील हरकती, ठुमरीचा ठहराव आणि लावणीची नजाकत अशा 3 संगीत प्रकारांचं सौंदर्य असलेलं गीत येऊ कशी घनश्याम. शाहीर विठ्ठल शिंदे यांचं संगीत लाभलेलं हे गीत माणिकबाईंच्या स्वरांनी अजरामर झालं. ऐकूया येऊ कशी घनश्याम. येऊ कशी घनश्याम श्याम, येऊ कशी घनश्याम श्याम, येऊ कशी घनश्याम श्याम, येऊ कशी घनश्याम. काय करू मी काही सुचेना, काय करू मी काही सुचेना, आता घरचे काम श्याम, येऊ कशी घनश्याम श्याम, येऊ कशी घनश्याम, येऊ कशी घनश्याम. जादू भरी ती तुझी रे मुरली, जादू भरी ती तुझी रे मुरली, लावी वेड जीवाला. तूच अतारे सांग श्रीधरा, समजाऊ कशी रे मनाला. आतुरले मन तुझ भेटाया, आतुरले मन तुझ भेटाया, नाही जीवा आराम श्याम, येऊ कशी घनश्याम श्याम, येऊ कशी घनश्याम, येऊ कशी घनश्याम. तुझ विड भासे सुने सुने हे, तुझ विण भासे सुने सुने हे, गोकुळ सार मजला अंत नको रे पाहू आता, दर्शन दे राधेला. दिन राती मी जपते आहे, दिन राती मी जपते आहे, मुखी तुझे रे नाम श्याम, येऊ कशी घनश्याम श्याम, येऊ कशी
घनश्याम. रसिक हो, या कार्यक्रमाच्या निवेदनासाठी बऱ्याच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांनी माणिकबाईंबद्दल खूप सारं लिहिलंय, ते अभ्यासलं गेलं. पण त्यातील एक वाक्य मनात घर करून राहिलं. गान सरस्वती किशोरी आमोणकर असं म्हणतात की माणसाचं मन स्फटिकांसारखं स्वच्छ असेल तर ते त्याच्या कलेतही उतरतं. खरं बोलणं, सरळ बोलणं आणि नितळ मनाने वागणं ही माणिकची उपजत प्रवृत्ती होती आणि म्हणून तिचा सूरही तसाच लागायचा, सच्चा, सात्विक आणि निर्मळ. रसिक हो, कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना आज आपण एक मेडली सादर करणार आहोत. माणिकबाईंकडून नित्य नूतनतेची प्रेरणा घेऊन आम्ही सादर करतोय काही बहारदार गीतांची बहारदार मेडली. वृंदावनात माझ्या ही तुळस डोलते, मी प्रीत भाव भोळी पतिदेव पूजिते, पतिदेव पूजिते. घरकुल सानुलेसे या दोन जीवितांचे, येथे सुखात नांदे हे राज वैभवाचे. सखया समी मनाचे हे फूल वाहते, मी प्रीत भाव भोळी पतिदेव पूजिते, पतिदेव पूजिते. ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा, ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा, सोहीकडे बघे मी, सोहीकडे बघे मी, परिणा कुठे दिसे ग त्या सावळ्यात नूसे, मजला गले पिसे ग त्या सावळ्यात नूसे, मजला गले पिसे ग. नकळे मनास आता, नकळे मनास आता, या आवरू कसे ग त्या सावळ्यात नूचे, त्या सावळ्यात नूचे. करुणेचा तू ठेवा, करुणेचा तू ठेवा, केली कशी तरी सेवा, केली कशी तरी सेवा. गोड करुणी परिदेवा, गोड करुणी परिदेवा. सकल घेतले तुझे चरण पाहिले, चरण पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी साथीदारांची ओळख करून देते. तबला श्री हेरंब जोगळेकर, तालवाद्य श्री पांडुरंग बर्वे, हार्मोनियम श्री अमित ओक, सूत्रधार श्री श्रीनिवास जोशी आणि खलवायन अध्यक्ष श्री मनोहर जोशी.
निवेदिका मी हर्षाली केळकर. रसिक हो, माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्ताने आम्ही खलवायन संस्था रत्नागिरीतर्फे सादर केलेली ही स्वरमानवंदना सर्व आयोजकांना आणि रसिकांना खूप खूप धन्यवाद. चरण पाहिले. हर्षाली केळकर. निवेदिकेचं नाव हर्षाली केळकर आणि हा एक वेगळा प्रकार यांनी निवेदनाच्या माध्यमातून बोलत असताना त्याच वेळेला नावंही सांगितली, गाणंही चालू आहे. काहीतरी वेगवेगळे प्रयोग ही संस्था नेहमी करत असते. खलवायांचे मेंटॉर श्रीनिवास जोशी यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. प्रश्न असा आहे, मगाशी तुमच्याबद्दल सगळं बोलून झालं. श्रीनिवास जोशींच्या तर्फे सांगीतिक कार्यक्रम जे होतात त्याचीही माहिती दिली. पण मुख्य म्हणजे या स्पर्धेत विचारल्यावर नाटकापेक्षा या स्पर्धेत भाग घ्यायला तुम्हाला आनंद वाटला का? आणि वाटला असेल तर तुम्ही ही सगळी सर्कस कशी काय जुळवून आणलीत हे महत्त्वाचं सांगा. नक्कीच खूप आनंद झाला. 30 सप्टेंबरला पहिला मेसेज आला आणि माझा फोन लागत नव्हता म्हणून हेरम जोगळेकरांना फोन केला. त्यानंतर मीही शुभदादांशी बोललो आणि संगीत नाटकं तर करतोयच, दर महिन्याची मासिक संगीत सभा करतोय आम्ही. पण असा एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुभश्री आणि माणिक वर्मा फाउंडेशनने आयोजित केला आहे. तेव्हा प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते तळमळीने त्याने हा सर्व आयोजित केला आहे. हा एक संगीत यज्ञच आहे असं मी म्हणेन. आणि हे करताना आम्हाला खूप अडचणी आल्या, खरं त्या सांगायच्या नसतात. कारण एकदा आमचा असा हे असतं, एकदा आपण स्वीकारलं ना ते काही झालं तरी ते तडीच नाहीचं. कुठलंही संगीत नाटक असेल, काही असेल, एकदा करायचं ठरलं म्हणजे करायचं. मग काही किती कष्ट पडले तरी चालतील. त्या अनुषंगाने आम्ही तालमा सुरू केल्या. यांना आम्ही पदाधिकारी यांना त्याने बॅकिंग करतच होतो. पण आमच्या श्वेताताईंना डेंग्यू झाला डिसेंबरमध्ये, 10 दिवस हॉस्पिटलला, मग मुलाला झाला, मग हेरमजीना झाला. आणि मग काय करायचं आता, होईल की नाही. पण त्यांना सांगितलं होतं आम्ही होणार. आपण जे निष्ठेनं कार्य करत असतो, परमेश्वर आपल्या पाठीशी नेहमी राहतो, फक्त निष्ठा आणि श्रद्धा ठेवा. हे त्यांना सांगितल्यावर त्यांना आणखीन बळ आलं. आणि त्यांनी आज प्रत्येकाने याच्यात डिवोशन आहे प्रत्येक वादकांचं. आता बघा, वादक सो आमचे चिपळूणचे आहेत, हार्मोनियमपटू. गायिका आमची मधुरा सोमण गुहागरवरनं आली आहे. आमच्या स्मिताताई चिपळूणवरनं दररोज 100 किलोमीटरचा प्रवास करून त्याने 100 किलोमीटर यायचं, 100 किलोमीटर जायचं, असे 5-6 तालमा मस्तपैकी अटेंड केल्या. आणि हा कार्यक्रम छानपैकी बसवला. आम्ही प्रयत्न केला असं म्हणू, कारण माणिकताईंच्या पुढे आम्ही काय सांगणार. तर त्या प्रयत्न केला आम्ही एक त्यांची गायकी सादर करण्याचा. मला खूप आनंद झाला. आणि मला विशेष असं वाटलं की ज्या काही ऑनलाईन मिटिंग होत होत्या, म्हणजे शुभदाताई असतील, श्रीकांतजी असतील, त्यांनी ईच अँड एव्हरीथिंग म्हणजे आणि व परंतु अगदी व्यवस्थित मार्गदर्शन सर्वांना केलं. मला खूप भावलं. म्हणजे त्यांची निष्ठा आणि शिस्त, तळमळ ही वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे मी तर म्हणेन कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करायचं असेल तर शुभदाताई आणि श्रीकांतजींना आमंत्रित करावं, कसं करावं ते. तर मला फार भावलं ते, कारण प्रत्येक गोष्ट त्या समजावून सांगत होत्या ऑनलाईन मीटिंगमध्ये. आणि ते आवश्यक आहे, कोणाचाही नंतर काही किलमिश राहू नये मनात. मला खूप भावलं ते सुद्धा. आणि अशा पद्धतीने हा एक बहुरंगी माणिकताईंच्या बहुरंगी प्रतिभेचा वारसा हा असाच पुढे चालत राहावा, यासाठी मी आयोजकांना विनंती करेन की त्यांनी दरवर्षी अशी एक ही स्पर्धा आयोजित करावी आणि विविध संघांना त्यामध्ये आमंत्रित करावं. आम्हाला तसं नव्हे, वेगवेगळे संघ आमंत्रित करावे आणि हा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्त करावा, अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. यस. याच माईकवर श्रीनिवास जोशींनाच मी असं निवेदन करते की तुम्ही एवढ्या मासिक संगीत सभा घेता. आता इथे जे एवढे कार्यक्रम सादर झाले 6, त्यातल्या एकेका कार्यक्रमाला तुम्ही आमंत्रित करा रत्नागिरीत, सगळे येऊन कार्यक्रम सादर करतील. मी
100% त्यांना मान्यता देतो आणि नक्की बोलवणार, सर्व संघांना एक एकदा बोलवणार. आणि आम्ही यंदा गुढीपाडव्याला, अर्चनाताई इथे आलेल्या आहेत, त्यांचा माणिकतांचा कार्यक्रमही ठेवलेला आहे यंदा गुढीपाडव्याला, माणिकताई आणि त्यांच्या शिष्यवर्गाचा. त्यामुळे ती सुरुवात करतोय, त्यानंतर आम्ही एकेका संघाला निश्चित बोलवू. धन्यवाद.